अवघ्या काही दिवसांत करोडो फॉलोअर्स मिळवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचा मॅटर आता थेट सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात पोहोचलाय. या झुरळांच्या पक्षाची थेट सीबीआय चौकशी करा म्हणून कोर्टात याचिका दाखल झाली होती. पण आज थेट देशाच्या सरन्यायाधीशांनी यावर असा काही निर्णय दिलाय ज्याने अख्ख्या देशात खळबळ उडवून दिलीय. काय घडलंय नक्की, चला बघूया. नमस्कार, मी रेवती आणि तुम्ही पाहत आहात अपडेट विथ रेवा. तर मंडळी, पहिली मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे बीजेपीच्या वाढत्या लोकप्रियतेची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून सुप्रीम कोर्टात एका जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पण आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका तातडीने सुनावणीस घेण्यास स्पष्ट नकार दिला. इतकंच नाही तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलांना सुनावत म्हटलं की या प्रकरणाला इतकं भावनिकतेने घेऊ नका. कोर्टाच्या या निर्णयामुळे कॉक्रोच पार्टीच्या समर्थकांना खूप मोठा दिलासा मिळालाय. दुसरीकडे केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) च्या सांगण्यावरून ट्विटर अकाउंट बॅन केलं होतं. या डिजिटल बंदीच्या विरोधात पक्षाचे फाउंडर मराठी तरुण अभिजित दीपके यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा आरोप केलाय. पण गेम इथेच संपत नाही. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून जेव्हा या पक्षाने शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची ऑनलाईन मोहीम चालवली, त्यानंतर लगेच या पक्षाची मुख्य वेबसाईट आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले. सध्या त्यांच्याकडे कोणत्याही मुख्य प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस राहिलेला नाही. आता या डिजिटल विद्रोहात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सोनम वांगचुक आणि प्रशांत किशोर सारख्या मोठ्या व्यक्ती उतरल्या असून त्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या मैं भी कॉक्रोच या ट्रेंडला आणि तरुणांच्या या संतापाला पाठिंबा दिला आहे. तर मंडळी, मध्ये सुरू झालेली ही कॉक्रोच जनता पार्टी आता थेट कोर्टाच्या कचाट्यात आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. तुम्हाला काय वाटतं, या डिजिटल लढाईत शेवटी कोणाचा विजय होईल? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.